नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शासनात विलीन व्हावे या मागणीकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघर्ष समितीच्या वतीने ठाण्यात आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या धोरणानुसार पाणी पुरवठा व जलनिस्सारण योजनांवरील प्रत्यक्ष खर्चाच्या अनुषंगाने 17.50 ऐवजी 5 ते 9% कमी केल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते व निवृत्ती वेतनाचा खर्च कसा भागवावा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्राधिकरणातील योजना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी हस्तांतरित केल्यात, परंतु कर्मचारी वर्ग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडेच राहिला आहे. सदर कर्मचाऱ्यांना शासनाकडून कोणतेही वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते व निवृत्ती वेतनाचा खर्च हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला भागवावा लागतोय. संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. अनुदानाबाबतची मागणी मान्य न झाल्यास धरणे आंदोलन करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे चालवण्यात येणारे पाणी पुरवठा केंद्रे बंद करण्याचा इशारा दिलाय. आम्हाला वेतन आणि भत्ते द्यावेत, कारण आम्हाला सध्या जे शासनात पूर्ण सॅलरी मिळत होते ती आता काम कमी झाल्यामुळे शासनाने पगार करावे अशी आमची मागणी आहे. कारण शासनाने जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण स्थापन केलेलं आहे त्यावेळेस शासन सर्व प्रोग्राम आम्हाला देत होतं, त्या माध्यमातून सर्व योजना आम्ही करत होतो. त्यामुळे आम्हाला ETPच्या माध्यमातून जो पैसा मिळत होता त्यात आमच्या सॅलरी होत होत्या. परंतु आता शासनाने धोरण बदलले, घटना दुरुस्ती केली, त्यामध्ये सगळे अधिकार नगरपालिका, महानगरपालिका, ZP यांना गेल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संपूर्ण कर्मचारी जे हस्तांतरित व्हायला पाहिजे ते हस्तांतरित न झाल्यामुळे आमच्याकडेच राहिले. त्यामुळे पर्यायाने मजुरावरती प्रचंड मोठा आर्थिक बोजा पडला. रिटायर झालेल्या लोकांची पेन्शन सुद्धा आम्ही देत आहोत. त्यामुळे आमची मागणी आहे की रिटायर लोक आणि आता जे काही कर्मचारी आहेत त्याची जबाबदारी घटनेप्रमाणे प्राधिकरण फॉर्म करताना जी घटना केली होती त्यामध्ये असे म्हटले होते की जर काही प्राधिकरणाला अडचणी आल्या तर शासन मदत करेल. पण आता शासन त्याच्यापासून पळवाट काढत आहे, शासन त्याला मदत करत नाही. म्हणून आम्ही हा मोर्चा काढला आहे. या माध्यमातून आम्ही कलेक्टरला निवेदन देणार आहोत आणि विविध पाण्याचे संबंधित आहे. लोकांना पाणी पाजतं, आज जेवढ्या योजना बनवल्या आहेत ते आम्ही बनवल्या आहेत. लोकांना पाण्याचा विषय महत्त्वाचा आणि गंभीर असताना शासन दुर्लक्ष करत आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटीबाबत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आयुक्तांनी स्मार्टफोन देऊन त्यांचा सत्कार केला. तर त्याचबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत नागरिकांच्या सूचनाही प्रत्यक्षात जाणून घेण्यात आल्या. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटीबाबत चर्चासत्राचे आयोजन गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांतर्गत पालिकेने शाळकरी मुलांकरिता स्मार्ट सिटी या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती. तर या स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा या कार्यक्रमांतर्गत पार पडला. निबंध स्पर्धेतील विजयी झालेल्या मुलांना आयुक्तांनी स्वखर्चातून स्मार्टफोन बक्षीस म्हणून दिलाय. तर या पारितोषिक वितरण सोहळ्यास ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण, महापौर संजय मोरे, सभागृह नेत्या अनिता गौरी, स्थायी समिती सभापती नरेश मस्के, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 72,000 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांनी नागरिकांनी फॉर्मद्वारे दिलेल्या स्मार्ट सिटीबाबतच्या सूचनांमध्ये सुरक्षितता आणि पाण्याचे योग्य नियोजनाबाबत अधिक भर दिला असल्याचं सांगितलंय. पुण्यात सर्वत्र CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून ठाण्यातही लवकरच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे बसवले जातील असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर कॅमेऱ्यांकरिता कमांड सेंटर उभारले जात असून खासदार राजन विचारे यांनी याबाबत 50 लाखाचा निधी दिले असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच चाइल्ड प्रोटेक्शन युनिट अंतर्गत अद्याप 300 मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत सुपूर्द केलं असून ते मुलांच्या सुरक्षिततेकरिता आणखी स्ट्रॉंग करू असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विविध उपक्रमांची माहिती या कार्यक्रमांतर्गत उपस्थित नागरिकांना दिली. तसेच शहराच्या जुन्या डेव्हलपमेंट प्लॅनबाबतच्या फेररचनेबाबतही नागरिकांनी सूचना दिल्या. वॉटर रिसायकल प्रकल्प आणि बायोगॅस प्रकल्पांबाबत नागरिकांनी स्मार्ट सिटी अंतर्गत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती आयुक्तांना विचारली. कॉर्पोरेशनला आणि सगळ्याच दृष्टिकोनातून सर्व संकल्पनांना मदत करीत असतात. त्यामुळे ज्यावेळेस चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस तो दाखवला आराखडा की एवढ्या लाखो लोकांचा सहभाग आहे, आज पण मी सांगतो की सर्व नागरिकांचा सहभाग हा जरूर आहे. परंतु ज्याप्रमाणे माझ्या मनात एक खंत आहे ती मी बोलून दाखवतोय की JNNU म्हणजे आपला भारत सरकारकडनं ज्यावेळेस आम्हाला अशा प्रकारचं भरघोस मदत मिळाली होती त्यानुसार काय आपल्याकडे मिळालेलं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरशी नागरिकांना मला असं वाटतं काही तेवढी माहिती नाही मिळाली. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 29वा वर्धापन दिनोत्सव 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर या काळात साजरा होणार आहे। 5 डिसेंबर रोजी श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक निघेल आहे। सर्व साई भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री बळीराम नैबाकर सर्व साई भक्तांना करत आहेत। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मुंबई ऐरोली रोडवर 9 वर्षाची बलात्कार पीडित मुलगी एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे आढळून आली असून मुलुंड पोलिसांनी सदर घटनेतील 2 आरोपींना अटक केली आहे। 27 नोव्हेंबर रोजी रात्री 1च्या सुमारास मुंबई ऐरोली नाहूर रोडवर जाणारे ॲडव्होकेट अरुण मित्रा यांना एक अनोळखी 9 वर्षाची मुलगी रस्त्यावर आढळली। सदर इसमाने ही माहिती त्वरितच पोलिसांना दिली। त्यानुसार नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीकरिता वीर सावरकर रुग्णालयात पाठवले। मात्र मुलीच्या अवस्थेवरून तिच्यावर बलात्कार झाल्याची शंका पोलिसांना आल्याने सायन रुग्णालयात अखेरीस तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी नजीकच्या पोलीस स्थानकामध्ये मिसिंग केस असल्याबाबतची चौकशी केली असता मुलुंड पोलीस स्थानकामध्ये एक मिसिंग केस असल्याचं आढळून आलं। त्यानुसार तक्रारदार महिलेला या मुलीची माहिती दिली गेली। सदर गुन्हा कोणी केला याबाबतची काही एक माहिती नसताना, कोणताही पुरावा नसताना पीडित मुलीला आणि तिच्या बहिणीला विश्वासात घेऊन मुलुंड पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। तर सदर इसमांची चौकशी केली असता त्यांनी चौकशी दरम्यान हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी या 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। 27 नोव्हेंबर 2015 रोजी ऐरोली नाहूर रोडवर एक साधारण 11 वाजेच्या दरम्यान रात्री श्री अरुण मित्रा एक ॲडव्होकेट आहे, त्यांनी ही माहिती पोलीस स्टेशनला आणि कंट्रोल रूमला दिली होती की एक 8-9 वर्षाची मुलगी जी आहे ती बेवारस स्थितीत तिथं बसून मिळाली आलेली आहे। तात्काळ तिथं पोलीस नवघर पोलीस स्टेशनची जे स्क्वॉड आहे तिथं पोहोचला आणि तिला ताब्यात घेण्यात आलं। तिला सुरुवातीला जे आहे वीर सावरकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथं तिला प्राथमिकोपचार दिल्यानंतर तात्काळ तिला सायन हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलं, कारण प्राथमिकदृष्ट्या असं दिसलं की तिच्यावर रेप झालेला आहे, लैंगिक अत्याचार झालेला आहे। तिला अधिक विचारपूस केल्या असता ती काही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हती। त्या दरम्यान आम्ही नवघर पोलीस स्टेशनचे जे स्टाफ आहे त्यांनी लगेच फ्लॅश केली आणि इतर ठिकाणी इतर पोलीस स्टेशनमध्ये कुठं मिसिंग आहे का दाखल त्याबद्दलचा मेसेज फ्लॅश केला। त्याच दरम्यान मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये एक स्त्री तिथं आली होती जी सांगत होती की तिची मुलीला कोणीतरी किडनॅप करून नेलेलं आहे, साधारण रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान। त्यांना तात्काळ मग नवघर पोलीस स्टेशनला रवाना करण्यात आलं आणि त्यांनी तिला आयडेंटिफाय केलं। सकाळी आम्ही मग तिचं मेडिकल झाल्यानंतर किडनॅपिंग विथ 376 अँड पॉक्सो ॲक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यामध्ये आरोपी जो आहे 2 आरोपी आम्ही सस्टेन्ड इंट्रॉगेशनमध्ये डिटेक्ट केलेले आहेत। पहिला आरोपी आहे प्रकाश फिलिप उर्फ कुट्टी, वय 33 वर्ष आणि दुसरा आरोपी आहे संतोष भरत पुजारी उर्फ बेवडा, वय 24 वर्ष।
प्रकाश जो आहे हा 2006 साली खुनाच्या आरोपामध्ये सजा भोगून आलेला आहे आणि संतोष पुजारी उर्फ बेवडा जो आहे हा 2014 मध्ये भांडूप पोलीस स्टेशनमध्ये योगेश मुवावडे, S9 न्यूज, मुंबई. थंडीची चाहूल लागताच बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे स्वेटर्स लुधियानाहून विक्रीकरिता दाखल झाले आहेत. उशिरा का होईना पण हळूहळू पहाटेच्या वेळी थंडीची चाहूल लागू लागली आहे. स्वेटर, लोकरी, हातमोजे, टोप्या अशा लोकरीच्या कापडांच्या मागणीमध्ये सध्या वाढ होऊ लागली असून कपड्यांच्या या खरेदीकरिता ग्राहकांची लगबग दुकानात पाहावयास मिळते. बाजारात विविध प्रकारचे स्वेटर्स विक्रीकरिता दाखल झाले आहेत. तर लहान मुलांकरिता वेल्वेट फेदर लोकरीचे स्वेटर मिळत असून वेल्वेटच्या स्वेटरला अधिक मागणी असल्याचं दिसून आलं. तसेच लहान मुलांकरिता आकर्षक पायमोजे, जॅकेट, कानटोप्याही पाहावयास मिळाल्या. तर तरुणांसाठी विविध प्रकारचे जॅकेट, स्वेटर्स दाखल झाले असून प्रिंटिंग, मंकी कॅप आणि हँड ग्लोव्ज इत्यादी प्रकारही आहेत. याशिवाय फेदर आणि काश्मीरी शालही महिला वर्गांना आकर्षक करतात. विविध प्रकारच्या स्वेटर्सची किंमत साधारणतः 250 रुपयांपासून 750 रुपयांपर्यंत आहे. तर यंदा लुधियानाहून विक्रेत्यांनी विविध प्रकारचे स्वेटर्स बाजारामध्ये उपलब्ध केलेत. तर मुलुंडच्या बाजारपेठेमध्ये ग्राहकांची स्वेटर खरेदीबाबतची लगबग पाहावयास मिळाली. तर विक्रेत्यांनी याबाबत माहिती असनांशी बोलताना दिली है. ये लुधियाना से स्वेटर लाया जाता है. इधर आकर मुंबई में धंधा करते हैं हम लोग ठंडी के सीजन में. ठंडी पे इतना ये साल ठंडी तो इतना जोर नहीं है. हर साल इतना जोरदार चलता था. ये साल इतना खास करके नहीं है धंधा पानी. और वैरायटी भी है अपने पास, जिपर वगैरह और बच्चे का सूट गीट और स्वेटर्स और लेडीज स्वेटर. योगेश मुवावडे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.